हां हे बघा इकडे स्टाईल बाज एकदम स्टाईल मारते. ऊन असणार आहे तिथे. कॅप घेऊन घेते. घेतला काढला तिघांच्या पण कॅप्स. तर आम्ही जात आहोत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर छान अशी आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि ब्रेकफास्टसाठी आज मी बनवला आहे ओट्सचा डोसा, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ब्रेकफास्टचे मेनूज म्हणून. तरी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. खूप छान आणि टेस्टी बनतो हा डोसा. हॅलो, तर माझं घरातलं सगळं आवरून झालं छान आणि ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि थोडं सामान आणायला मला बाहेर जायचं आहे. भरपूर काम आहे आज, जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. त्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी आणायला मला आता जायचं आहे आणि म्हटलं जाऊन पहिले ते सामान घेऊन येऊया, म्हणजे पॅकिंग वगैरे करायला सगळ्या गोष्टी भरायला वगैरे सोपं जातं. तर आता तेच मी आणायला जात आहे. भरपूर काही गोष्टी आणायच्या आहे, काही आहेत घरात त्या पॅक करायच्या आहेत, असं भरपूर काम आहे. तर त्रिशा आणि मी आता जात आहे. काय काय घ्यायचं आहे, कुठे चाललो आहे, हे सगळं तुम्हाला पुढे हळूहळू मी सांगेलच. तर मला झिपलॉक बॅग्स, वेट टिश्यूज अशा छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, कारण ट्रॅव्हल करायचं आहे. सो त्या सगळ्या गोष्टी मला लागणार होत्या. सो मी त्या घेऊन आले आणि भाजीपाला वगैरे पण घ्यायचा होता, कारण डिनरसाठीचे जे मेनू आहे ते मी घरून बनवून घेणार होते. सो ते पण मी घेऊन आले. हाय, तर जस्ट मी सगळं सामान वगैरे घेऊन आले आणि आता मला बाकी तयारी करायची आहे. ते म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करणार आहेत, तर त्याच्यासाठीचं फूड वगैरे मला घेऊन जायचं आहे. तर आम्ही जात आहोत तिरुपती बालाजीला, जे की राजेश दरवर्षी जातात, बट आम्ही दोनदा जाऊन आलो त्यांच्यासोबत आणि आता आमचं हे थर्ड टाईम आहे. म्हणजे लग्नानंतरचं माझं हे थर्ड टाईम आहे आणि लग्नाच्या आधी मी एकदा गेलेली आहे. सो आम्ही जात आहोत आता तिरुपतीला. राजेश दरवर्षी जातात, ऑलमोस्ट त्यांना 6-1 वर्ष झाले तसं ते जातात दरवर्षी आणि आम्ही पण आता जात आहोत. सो आम्ही जात आहोत शीतल त्यांच्यासोबत. जसं तुम्ही माझे मागचे व्लॉग्स जर बघितले असेल तर बऱ्याच व्लॉग्समध्ये शीतल आणि समीर भाऊजी हे असतात. सो त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत आणि ट्रेनने जाणार आहोत आणि ट्रेननेच येणार आहोत. सो आम्हाला फूड वगैरे सगळं कॅरी करायचं आहे, त्यामुळे बरीचशी तयारी चालू आहे. तर ॲक्च्युली आमची ट्रेन आहे दुपारी 4 वाजेची. सो आम्हाला डिनर कॅरी करायचं आहे, कारण 4 वाजेची ट्रेन आहे आणि ती नेक्स्ट डे मॉर्निंगला 7:30 वाजेला माझ्या मते ती पोचणार आहे तिथे. आणि सो आम्हाला एक टाईमचं जेवण प्रॉपर असं घ्यायचं आहे. तर काही गोष्टी शीतल घेणार आहे आणि काही गोष्टी मी घेणार आहे. तर असं ठरलं की मी भाजी पोळी वगैरे घेते आणि शीतल राईस घेऊन येणार आहे, असं डिनरचं आमचं ठरलं आहे. आणि बाकी छोटं मोठं स्नॅक्स तर ती पण काही घेणार आहे आणि मी पण काही घेणार आहे. सो असं आमची तयारी चालू आहे. आणि ते सोडून मी गोड पुऱ्या वगैरे हे पण बनवून घेत आहे, शेंगदाण्याची चटणी बनवून घेत आहे. सो तेच सगळं तयारी चालू आहे. आता मी तुम्हाला दाखवतेच की मी काय काय बनवत आहे, कसं कसं बनवत आहे आणि पॅकिंग मी कशी करणार आहे आणि काय घेऊन जाणार आहे जे आम्हाला तुझं ऑन बंद करणं, जे आम्हाला 2-3 दिवस म्हणजे टिकेल असं आम्ही काय काय घेऊन जाणार आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करेल. तसं मी लास्ट टाइम पण गेलेले तिरुपतीला, तर तेव्हा पण मी बऱ्यापैकी फूड कॅरी केलं होतं, कारण मला बाहेरचं जेवण नाही तितकं जात, मला नाही आवडत. आणि तिकडचं मी एकदा जाऊन आलेली, 1-2 वेळा जाऊन आलेली असल्यामुळे मला अनुभव आहे. सो तिथलं फूड मला नाही तितकं जात. सो मी बऱ्यापैकी फूड घेऊन जात असते सोबत. आणि मागचा पण व्लॉग मी जो शूट केला होता तिरुपतीचा, त्यात पण मी सगळं दाखवलं आहे. तर त्या पण व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. तेव्हा तर खूप जास्त व्हरायटी नेली होती आणि तेव्हा आम्ही तिघंच होतो, कुणीच नव्हतं तेव्हा आमच्यासोबत. सो तरी पण मी बऱ्यापैकी फूड नेलेलं होतं. आणि यावेळी तर शीतल पण आहे, सो बऱ्यापैकी गोष्टी ती घेणार आहे आणि मी पण घेणार आहे. आणि त्रिशाला सोबत शिवांश असणार आहे, त्यामुळे त्रिशा एकदम खुश आहे. गेम्स वगैरे सोबत घ्यायचं ती म्हणते आणि ते ट्रेनमध्ये भरपूर मजा करणार आहे. सो बऱ्याच गोष्टी आता पॅकिंग करायचं आहे. आणि मी मेथीची भाजी वगैरे पण घेऊन आली की ट्रॅव्हलमध्ये बरं पडेल म्हणून. सो ती आता मला निवडून ठेवायची आहे. पुऱ्या बनवायच्या आहे, त्याची मी तयारी करून ठेवली आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच तसं काय काय घेऊन जात आहे, काय काय तयारी मी करते ते.
आणि हो, आम्ही तिरुपतीला जाणार आहे, तर आमचं असं ठरलं की मस्त छान आपण सगळेजण प्रॉपर साऊथ इंडियन असा अटायर करूया म्हणून. सो त्यानुसार मी त्रिशाचा पण एक साऊथ इंडियन ड्रेस स्टिच करून घेतला आहे आणि तो पण तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये बघायला मिळेल. मी पण साऊथ इंडियन अटायर करणार आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक साऊथ इंडियन स्टाईल म्हणजे व्हाईट साडी होतीच, सो तीच मी कॅरी करणार आहे. आणि राजेशकडे पण आहेत तशा गोष्टी साऊथ इंडियन अटायरच्या. सो असं आम्ही सगळ्यांनीच ठरवलं आहे, शीतल आणि ते पण सगळेजण तसंच अटायर करणार असं ठरलं आहे. आणि बघूया आता काय काय होतं. आम्ही प्लॅनिंग तर बरीच केली आहे, त्यानुसार आता व्हायला पाहिजे आणि होईलच. तर बघा, तुम्ही व्लॉग्स पुढचे पण नक्की कंटिन्यू बघा, कारण व्लॉग्स खूप छान छान असणार आहेत. तर इथे मस्त अशा मी ह्या गोड पुऱ्या बनवून घेतल्या आहे. आता ही लास्ट पुरी आहे जी मी तळते. खूप छान अशा मस्त झाल्या, एकदम टम्म फुगलेल्या आहेत. तर थंड झाल्या की मी पॅक करून ठेवणार. हे बघा, मी एक काढून ठेवली होती इथे थंड होण्यासाठी. बघू शकता, तर उचलताना फुटली. मस्त झाली, एकदम मस्त टम्म फुगली आहे, छान झाली. अजून मला चटणी वगैरे पण बनवून घ्यायची आहे, सो बनवून घेईन मी आता ती थोड्या वेळात. हाय, जसं तुम्ही मगाशी बघितलं, मी पुऱ्या वगैरे बनवून घेतल्या मस्त. आणि त्यानंतर संध्याकाळ झाली, ते सगळं होईपर्यंत मग चहा घेतला, थोडी रिलॅक्स झाली. आणि आता रात्रीचे 7:30 पावणे 8 होत आले आहे. मग मी स्वयंपाकाला लागली. आणि आज स्वयंपाकामध्ये एकदम शॉर्टकट केला आहे मी. कढी, खिचडी, पापड असा बेत केलेला आहे, कारण खूप काम आहे प्रॉपर भाजीपोळी वगैरे करायला. असं माझ्याकडे वेळ पण नाही आहे. आणि म्हटलं चला आज कढी खिचडी हाच बेत करूया. आणि एकीकडे मी खिचडी लावली आहे, एकीकडे कढी बनवत आहे, आणि एकीकडे पापड तळून घेतले की त्याच्यातच मी लसूण, शेंगदाण्याची, हिरवी मिरचीची चटणी पण करून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते आता काय आणि कशी तयारी चालू आहे ते. तर इथे मी ह्या कुकरला खिचडी लावली आहे, इकडे कढी होते, आणि एकीकडे हे तेल गरम व्हायला ठेवलंय पापड आणि ताकातली मिरची तळण्यासाठी. इकडे पापड आणि ताकातली मिरची काढून घेतली आहे. तेल तापलं की यात मी ते सगळं तळून घेणार, मग जेवायला बसणार. आणि इकडे मिरची, लसूण याची चटणी करायची आहे, सो हे काढून ठेवलं आहे. एवढा नाही घेणार आहे मिरच्या आणि लसूण, कमी करणार आहे. बट आत्ता मी भाजीपाला, मेथीची भाजी वगैरे हे आणलं, सो मिरच्या पण जास्तीच्या आणल्या होत्या. त्यातल्या ह्या काही निवडून ठेवल्या आहे, काही निवडायच्या बाकी आहेत. सो अशी ही तयारी आता चालू आहे. भरपूर अजून काम बाकी आहे, पॅकिंग वगैरे. तर जसं जसं होईल तसं तसं तुमच्यासोबत मी शेअर करते. हॅलो, तर आमचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर मी मेथीची भाजी निवडून ठेवली आणि आता पॅकिंग चालू आहे. तुम्हाला दाखवते मी काय काय आणि कसं पॅक करतोय ते, काय काय घेतलंय सोबत ते. तर इथे मी ही उद्याच्या डिनरसाठीची मेथीची भाजी निवडून ठेवली आहे आणि इकडे आता पॅकिंग चालू आहे. राजेश पॅकिंग करताय, मी सगळं त्यांना इथे आणून दिलंय. काय काय घ्यायचं आहे, काय काय नाही, ते सगळं सामान इथे काढून ठेवलं आहे आणि आता पॅकिंग चालू आहे. तर ही आमची ट्रॅव्हल करतानाची फूडसाठीची बॅग असते. तो मागच्या तुम्ही 1-2 व्हिडिओमध्ये बघितली पण असेल. सो ही ती बॅग आहे ज्यात फक्त फूड असतं. त्याला व्हेंटिलेशन पण आहे, हवा जायला, असं एकदम पॅक नाही आहे. इथे मी ही घेतली आहे लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी. असं हे जे फूड कंटेनर असतात त्यातच घेतलं मी मोस्टली याच्यातच घेते, किंवा मग यूज अँड थ्रोचे जे डबे असतात त्यामध्ये. तर आता ही चटणी यात घेतलेली आहे. हे असे असतात माझ्याकडे घरी. माझ्या ते लास्ट इयर आपण तिरुपती जाताना आणले होते तेच आहे ना? तेच आहे, मध्ये यूज नाही झाले. सो हे ते आहेत. इकडे ह्या गोड पुऱ्या आहेत
ज्या झिपलॉक बॅग मध्ये घेतल्या आहेत मी. कशाचं? 2 मिनिटं थांब. आणि इथे घेतल्या आहेत ह्या डिस्पोजेबल प्लेट्स ज्या डिनरसाठी आम्हाला लागतील. त्या नाईफ याच्यासाठी की आम्ही काकडी वगैरे पण घेतोय आणि शीतल भेळसाठीचं सगळं सामान घेणार आहे असं ती म्हणाली होती. कांदा, टोमॅटो वगैरे, कैरी, ह्या सगळ्या गोष्टी. सो मग माझ्याकडे हा कॅप असलेला नाईफ आहे म्हणून मी तो घेतला. आणि हे स्पून भाजी चटणी वगैरे वाढून घ्यायला. सो हे घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे मी हा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवून घेतला आहे जो झिपलॉक बॅगमध्येच घेतलेला आहे. हे मी इंटेन्शनली असं काय म्हणतं आपलं यूज अँड थ्रोचे डब्बे किंवा मग हे असे कंटेनर, यूज अँड थ्रोच्या बॅग्स, झिपलॉक बॅग्स अशा ह्याच्यात घेते म्हणजे जेणेकरून घरी आणायचं पुन्हा टेन्शन नाही की सांभाळून न्या, सांभाळून आणा, हे काही नको टेन्शन म्हणून. सो असं आहे. आणि इथे ह्या एक्स्ट्राच्या कॅरी बॅग्स घेतल्या आहे इन केस काही कचरा किंवा काही डिस्पोज करायचं असेल तर असाव्या म्हणून, किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला त्या यूज होता म्हणून ह्या एक्स्ट्राच्या 3 ते 4 कॅरी बॅग्स घेतल्या आहेत. इकडे व्हील्स जे हाफ पॅकेट उरलेलं होतं, बट मी ह्यात अजून पॉपकॉर्न घेणार आहे. म्हटलं ते सकाळीच बनवू. ॲक्ट 2 पॉपकॉर्नचे पॅकेट्स आहेत माझ्याकडे, ते बनवून पॉपकॉर्न घेईल. व्हील्स, पॉपकॉर्न अशा ह्या गोष्टी होतील. न्यूजपेपर पण घेतला आहे इन केस कशालाही लागलं तर यूज होऊन जाईल. माझ्या होते आपण ते जेवणासाठीच वापरतो ना, सीटवर अंथरून. हां, सो मोस्टली त्याच्याचसाठी आमचा हा न्यूजपेपरचा यूज होतो. आणि इकडे काकडी. आणि बाकी डिनरचं तर उद्याच भरणार ना. हो, डिनरसाठीचं भेंडीची भाजी, मेथीची भाजी ते सकाळी. हो, हो, त्याच्यासाठी पोळ्या तर फॉईलमध्ये राहतील आणि हे भाज्या ह्या अशा कंटेनरमध्ये. पण भेंडीची भाजी खूप राहील. सो 2 घेऊ, नाही तर मग यूज अँड थ्रोचा डब्बा पण येतो एकच असं पण घेऊ शकतो. यूज अँड थ्रोचा डब्बा घरी नाहीच आणायचा ना, तो पण टाकूनच येऊ. पण हे बरं पडतं ना. हे एवढे नाहीये, 2च उरलेत. मेथीची पण भाजी आहे, भेंडीची पण भाजी. भेंडीची खूप आहे. यूज अँड थ्रो मध्येच घेऊन जायचं, परत आणायला नाही. सो असं आहे. आणि इथे ही माझी बॅग पॅक करून रेडी आहे. ही त्रिशाची बॅग पॅक करून रेडी आहे. आणि तुमची बॅग? अरे बापरे. आणि इमर्जन्सीमध्ये हे मी बॅगसाठीचं कवर ऑर्डर केलं होतं अर्जंटमध्ये, तर ते पण आज आलं आहे. हेच होतं की जे आज अवेलेबल होऊ शकत होतं. बाकी जे आवडले होते डिझाईनवाले वगैरे, प्रिंट छान छान प्रिंट असलेले, ते काही उद्यापर्यंत डिलिव्हर होईल असे नव्हते कुठल्याच ॲपवर, ना ॲमेझॉन, ना फ्लिपकार्ट, ना मिशो, कुठल्याच याच्यावर. सो इमर्जन्सीमध्ये हेच होतं की जे आज अवेलेबल होऊ शकत होतं, आजचीच डिलिव्हरी डेट दाखवत होतं. सो हे मी घेतलं आहे. हे हां, लावू शकता तुम्ही. माझी बॅग भरून झाली आहे. छान आलं आहे. फक्त एकच त्याचं जरा गंडलं, त्याचं बरोबर आहे. फक्त खाली वेलक्रो लावताना आहे ना, त्यांनी वेलक्रो चुकीचा दिलाय. नाही, चुकीचा आहे. लावून झालं, लावलं होतं है ना त्रिशा मी दुपारी. फोल्ड झालाय ते खालून. वेलक्रो आहे ना, एका बाजूने त्यांनी आडवा वेलक्रो दिलाय आणि एका बाजूने उभा वेलक्रो दिलाय. सो टाईट नाही बसत. बघा तुम्ही ट्राय करून. उलटी करा बॅग. हे बघा, असा इश्यू झालाय. आला का लक्षात? ह्या बाजूचा वेलक्रो पण वरतूनच आडवा पाहिजे होता ना, तर तो असा दिलाय. तर तो काय केलं मी, खाली तिथे लावायला लागतोय, मग ते थोडंसं लूज बसतं असं. त्यांनी ऍक्च्युली तिथेच आडवा वरती दिला असता ना, तर एकदम टाईट बसलं असतं ते. आलं का लक्षात? ते आता चेंज करायला पाहिजे. पण मग काय करायचं, मग काढून ठेवून द्यावं लागेल. घासता येते खाली, मग रिटर्नला टाकायचं. अरे काय करायचं, रिटर्नच टाकता. पण मग खराब होईल बॅग ट्रेनमध्ये. आता काय ऑप्शन. इमर्जन्सी असं करतोय, तो पेपर एक्स्ट्रा घेतो, जे खाली ठेवतो ना बॅग आपण, पेपर टाकून मग बॅग त्याचं ठेवतो. मग काढून ठेवा ते, रिटर्नला टाकून देऊ. पण मग रिटर्नला कधी टाकायचं, त्याचं रिटर्न पॉलिसी बघायला लागेल. याच्याकडे देऊन दे रोशन. ठीक आहे, चला आता हे रिटर्न करावं लागणार आहे.
ठीक आहे, भरायचं आहे. आता हे भरून घेऊया. फक्त उद्याच्या 2 भाज्या आणि पोळ्या ह्यांच्यासाठी जागा थोडी राहील अशा पद्धतीने हे भरा आता. काकडी आता फ्रीज मध्ये ठेवून देऊ का की राहू देऊ? नको, काय करायचं, ठेवून देता लगेच. हे व्हील्स पण आता टेम्पररी राहू द्या. उद्या पॉपकॉर्न मी बनवले की मग ऍड करू त्यात, त्यांना दोघांना खायला होईल. हे एक्स्ट्राच्या बॅग्स आणि हे मागच्या वेळी खूप जास्त मेनू होते आपल्या, आठवतं का? कोथिंबीर वडी होती, दशम्या, अरे एवढं बनायला. पोह्यांचा चिवडा, पण ह्यावेळी पोह्यांचा चिवडा शीतल घेते, ती पण बरेच गोष्टी घेणार. तिकडनं पण येईल ती ना. राईसच 2 प्रकारचे घ्यायचे म्हणाली उद्या. हे राहू दे. त्रिशा ह्याच्यात आणि नाही, हे शिवांश. वरती माझ्या बॅग मध्ये वगैरे ठेवून दे. त्रिशाची पण एक बॅग काढायची आहे अजून, पिंक वाली, ज्यात तिचे गेम्स वगैरे होऊन घ्यायचे. जाईल सगळं. एका कोपऱ्यात राहू देत ते, उद्या पॉपकॉर्न भरेल मी सध्या त्यात. सध्या झाली ना रेडी? डन. तर त्रिशाचं आणि माझं बॅग पॅक झालंय, आमचं फूड पण पॅक झालंय. आता त्रिशा, हे दे ना फेविक्विक नाहीये, एक होतं ते, त्याला देऊन आलं ना. काढू नका ते, खराब होईल. उद्या लक्षात दे मला, फेविक्विक घेऊन ये चिटकून. हे बघा इकडे स्टाईल बाज, एकदम स्टाईल मारते. ऊन असणार आहे तिथे, कॅप घेऊन घे त्रिशा. घेतला, काढला तिघांचा पण कॅप्स. कारण सकाळी तिथे ऊन. गॉगल्स घ्यायचंय का? त्रिशाचा तर मी घेतला हा. बस झालं हो स्टाईल बाज मॅडम. चला ठेवा. तर आता झोपूया आपण. लवकर निजे, लवकर उठे, लवकर उठे, पहिले बॅग काढावे. चल. तर अशी होती आमची ही पॅकिंग. अजून थोडीफार जी आहे ती उद्या करायची आहे, कारण डिनरसाठीचं जे मेनू आहे ते उद्या बनवणार आहे मी, तर ते उद्या पॅक करेल. तर व्लॉग आपण कंटिन्यू करूया उद्या. आता आम्ही झोपतो, सकाळी लवकर उठायचं आहे, अजून पॅकिंग बाकी आहे उद्यासाठीची. तर व्लॉग कंटिन्यू करा, आपण भेटूया लवकरच उद्या सकाळी. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. तर छान अशी आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आम्ही 8 वाजेला उठलो. लवकर उठू म्हटलं पण नाही झालं, 8 वाजलेच उठता करता. आणि माझं ऑलमोस्ट बऱ्यापैकी प्रिपरेशन झालं आहे. आणि बाल्कनीत आले तर बघितलं मस्त असं जास्वंदाचं फूल आलेलं आहे. हे बघा, मस्त जास्वंदाचं फूल आलेलं आहे आणि भरपूर कळ्या आलेल्या आहेत. 1 2 3 4 कळ्या आहेत. 4 नाही, 5 6 कळ्या आलेल्या आहेत. आणि मस्त वाटलं हे बघून. छान असं छोटंसं जास्वंदाचं फूल, पूर्ण नाही उमललंय अजून, पण मस्त दिसतंय ते. तर माझी काय काय तयारी झाली आहे ती दाखवते मी आता तुम्हाला. आता 9:15 वाजून गेलेत आणि तयारी दाखवते मी. चहा ठेवला आहे इकडे. मी हे पॉपकॉर्न बनवून घेतले सोबत घेऊन जाण्यासाठी. इडली सांबार बनवावं असं बेट ठरला आमचा. तर सांबारसाठी हे डाळ आणि सगळ्या भाज्या वगैरे हे बॉईल करून आत्ता मी स्मॅश करून घेतलं. आम्हाला एकदम स्मॅश केलेलं लागतं, सो तसं करून घेतलं. भेंडी कापून ठेवली घेऊन जाण्यासाठी थोड्या वेळाने. मी फोडणी वगैरे देईल, अजून वेळ आहे. इथे मिरच्या कापून घेतल्या मेथीची भाजी आणि भेंडीच्या भाजीसाठी. आणि इकडे मेथी अशी धुवून पाणी निथरत ठेवली आहे, पाणी निथरण्यासाठी ठेवली आहे मेथी. तर अशी ही तयारी चालू आहे. आता चहा वगैरे घेऊ आणि मग बाकी आंघोळ वगैरे अजून आमची बाकी आहे. त्रिशा रेडी होत आहे. इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी अजून पसारा आहे. हे सगळं आवरायचं आहे कारण ह्यातलं बऱ्यापैकी सामान लागणार आहे, तर इथे ठेवलं आहे. चला तर आता बघू पुढे काय काय होतं ते.
खारी आहे पण खारी थोडीच आहे. ओके चालेल. येऊ खायला. हो की गॅस चालूच राहून गेला. एवढीच आहे. ठीक. चला, आता चहा ठेवली. त्रिशा अंघोळ करते. दूध काढून ठेवलं होतं त्याच्यासाठी. हॅलो. तर जस्ट आमचं जेवण वगैरे झालं. जेवणात मी मगाशी सांगितलं तसंच इडली सांबार वगैरे केलं होतं. तर आता 12:15 वाजत आले आहे आणि म्हटलं स्वयंपाकाला लागावं आता. संध्याकाळी जे लंच रात्रीचं जे डिनर घेऊन जायचं आहे सोबत, तर त्याच्यासाठीचं म्हटलं आता प्रिपेअर करायला सुरू करावं, कारण ते सगळं बनवून थंड होऊन मग पॅक करायला लागणार आहे. गरम नाही पॅक करू शकत. तर मी स्वयंपाकाला लागले आणि बघू शकता तुम्ही. तर इथे ही भेंडीची भाजी होत आहे आणि एकीकडे ही मेथीची भाजी. सो असं प्रिपरेशन चालू आहे. आणि इकडे मी कणिक भिजत ठेवली आहे. हे दोन्ही झालं की मग पोळ्या करून घेईल. मग थंड झालं की पॅक करता येईल. तर अशी तयारी चालू आहे. आणि त्रिशा आणि राजेश बाहेर गेले. जेवण झालं त्यांचं, पण थोडं काम होतं, काही गोष्टी राहिल्या होत्या, त्या 1-2 गोष्टी आणायला ते दोघं पण बाहेर गेले. ते आले की मग उरलेलं जे पॅकिंग आहे म्हणजे फूड वगैरे ते थंड होईल तोपर्यंत मग पॅक करून घेऊ आणि मग निघू. तसं मी तुम्हाला शेअर करेलच सगळं. तर इथे हा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि पॅकिंग चालू आहे. भेंडीची भाजी, इथे मेथीची भाजी आणि इकडे पोळ्या. तुझी ते स्लायडिंग बंद कर गं. पुरेल ना एवढं? खूप झालं. मेथीची भाजी दाबून भरली. एकच जोडी घेतली होती तरी. मोठं भेंडी आहे त्यामुळे मी खूप नाही. चटणी पण आहे ना अजून. चटणी तर ती परवासाठी ना, म्हणजे ती नंतर साठीच आहे चटणी वगैरे, कारण हे टिकणार नाही. चटणी वगैरे टिकेल, ती पण घेणार आहे चटणी दुसरी. सो ते नंतर साठीच आहे. असं इथे पॅकिंग चालू आहे. हा पण यूज अँड थ्रोचाच डब्बा आहे. रिटर्न काहीच आणायचं नाही. फॉईल पेपर देते थांबा मी. टिश्यू याच बॅगमध्ये राहायचे का? बघू ना किती झालं. ह्या कॅरी बॅग्स पण घ्यायच्या आहेत ना, काढलाय परत. तर अशा प्रकारे आमची सगळी पॅकिंग इथे झालेली आहे आणि वाजले ऑलमोस्ट 1:45. केव्हा निघायचं आहे आपल्याला? 3 वाजेला आम्हाला निघायचं आहे. सो आहे अजून टाईम. आता हे तर रेडी झालेलं आहे सगळं, पॅकिंग वगैरे. तो पॅकिंग वगैरे झालं आहे. घरातलं पण माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता फक्त मला आणि त्रिशाला रेडी व्हायचं आहे. राजेश आज फॉर अ चेंज पहिल्यांदा राजेश रेडी होऊन बसलेले आहेत. हे बघा, तुम्ही नेमकं अपोजिट डिरेक्शनला बसले. एकदम ब्लॅक ब्लॅक येत आहे. हे बघा, आज पहिल्यांदा राजेश इथे रेडी होऊन बसलेले आहेत आमच्या आधी. तुमच्या आधी म्हणजे माझं काय आपल्याला आवडायचं काय. सो असं आता इथे हे बॅग्स रेडी आहेत, राजेश रेडी आहेत. आता आम्ही रेडी होतो आणि मग निघतो. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण कंटिन्यू केला तर खूप मोठा व्लॉग होऊन जाणार. सो आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला आमची ट्रेन जर्नी वगैरे जे जे काही आम्ही छान मस्त धमाल करणार आहोत ते सगळं बघायला मिळेल. आणि छान असं आम्ही तिरुपतीचं दर्शन करणार आहोत. दर्शन तर तुम्हाला नाही देता येणार, कारण आतमध्ये फोन वगैरे अलाउड नसतं. पण जे पण काही होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला तर मग भेटूया अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.